सुशी काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय। या सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन श्री विजयजी चौगले आपले शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। व्यासपीठावरती या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय। वरती जो आपण किट पाहतोय, जर्सी पाहतोय, ही जर्सी आपल्याला पुरस्कर्ते लाभले आहेत। कैलासवासी तुकाराम गणपत चोगले यांच्या स्मरणार्थ कुमार साईश अमर चोगले यांच्या माध्यमातून ओमसाई वणन या संघासाठी आपण जी जर्सी पाहतोय, किट पाहतोय त्यांचा कबड्डीचा, तो त्यांना पुरस्कृत करण्यात आलाय। तर या साहेबांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष आभार धन्यवाद व्यक्त करतोय। पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, ज्या ठिकाणी एक चांगली लढत पाहायला मिळेल। एका बाजूने केशव कृती कोळथरे संघ आहे, जो संघ सातत्याने खुल्या गटामध्ये खेळतो, तो संघ वजनी गटामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अगदी चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळेल। परंतु दुसऱ्या बाजूने यजमान ओमसाई वणन हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। ओमसाई वणन या संघाला आपण पाहतोय यजमान आहे आणि यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावरती दादागिरी करेल का, हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल। तर दुसऱ्या बाजूने केशव कृती कोळथरे या संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र डिफेन्स एकवटलाय, सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केशव स्मृती कोळथरे संघाच्या माध्यमातून। दोन्ही संघ थोडेसे आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहिल्या सत्राच्या या पहिल्या काही मिनिटांमध्ये। याच्या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला, त्या ठिकाणी देखील दोन्ही संघ पहिल्या सत्रामध्ये सातत्याने आक्रमक पाहायला मिळाले, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये ज्या ठिकाणी आपण गेलो त्यावेळेस मात्र गवेर संघाने बाजी मारली आणि त्या ठिकाणी तो सामना देखील आपल्या नावाची जिंकवला। या ठिकाणी ओमसाई वणन आणि केशव स्मृती कोळथरे हे दोन्ही संघ सध्या स्थितीमध्ये थोडेसे आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यावेळेस मात्र दुःखी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, आक्रमक खेळ या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळतोय। या ठिकाणी गरमागरमी वाढलेली पाहायला मिळते। नवोदित खेळाडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, एक युवा जोश सळसळतं रक्त या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ते थोडंसं गरम या ठिकाणी पाहायला मिळतंय। सातत्याने खुल्या गटातील स्पर्धा आपण अनुभवल्यात, आज वजनी गटातील स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या वजनी गटातील स्पर्धा खेळत असताना नवोदित खेळाडूंना आज संधी मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का, हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे। जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला सातत्याने आपण दाबोली तालुक्यामध्ये पाहिलंय, आज सुवर्ण संधी आहे। चांगल्या दर्जाचा खेळ केला तर सातत्याने पुढील फेरीसाठी क्वालिफाय करता येईल। केशव स्मृती कोळथरे या संघाने गतवर्षी या दापोलीच्या पटलावरती, कबड्डीच्या पटलावरती त्यांचा खेळ सादर केला आणि अगदी दर्जेदार सातत्याने चर्चेत राहिलेला एक संघ आहे। कारण एका नवोदित खेळाडूंना घेऊन सातत्याने अनेक स्पर्धा चांगल्या रीतीने खेळणं हे मात्र सोपं नसतं, परंतु हा संघ सातत्याने ते कठीण काम हे सोपं करून दाखवतो। केशव स्मृती कोळथरे त्यानंतर ओमसाई वणन यजमान संघ आहे, हा चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये। त्याचप्रमाणे आत्ताच या स्पर्धेच्या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आत्ताच उपस्थित लाभले ॲडव्होकेट श्री वैभवजी चंद्रकांत लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ॲडव्होकेट श्री वैभवजी चंद्रकांत लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, साहेबांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं। चला खेमराज हरणे, तुम्हाला सातत्याने या ठिकाणी कॉल दिला जातोय। खेमराज हरणे, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर संपर्क साधा खेमराज हरणे। त्याचप्रमाणे श्री निलेश दुबळे, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्याला विनंती आहे की कृपया आपण
व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं. श्री निलेश दुबे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं. त्याचप्रमाणे श्री रमेश दुबे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. असं मान्यवरांच्या मांदियाळीत ही संपूर्ण स्पर्धा रंगतीये. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी मात्र आदराचित्त करणं हे आमचं तितकंच अधिकर्तव्य आहे आणि ते या ठिकाणी मात्र अगदी योग्यरित्या बजावलं देखील जाते आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. स्कोर कार्ड ऐकूयात. आज या संपूर्ण स्पर्धेदरम्यान चांगला खेळ जर केला तर मात्र सातत्याने तुम्ही पुढील फेरीसाठी क्वालिफाय देखील करू शकता आणि बक्षीस पात्र देखील ठरू शकता. तर त्यासाठी शार्दूल या खेळाडूचा खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे. जर्सी क्रमांक 9 चढाई मार्कवरती आक्रमण करतोय. सुपर टाका सिच्युएशन ऑन आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दावा ठोकला जातोय. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. रनिंग हँड टच आणि गुणाची कमाई कोळथरे संघाकडे. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री जितेंद्रजी काजरीकर साहेब देखील उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. त्यांचा संघ मागच्या सामन्यामध्ये विजयी झालाय. पुढील फेरीसाठी क्वालिफाय देखील झालाय. चला या ठिकाणी ओमसाई वडण हा संघ ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. कोळथरेचा संघ या ठिकाणी ऑल आउट करेल का? ओमसाई वडण संघाला महत्वपूर्ण असेल. 7 खेळाडूंचा बलाढ्य डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. वडण संघाचा एकाएकी उरलेला चढाईपट्टू पाहायला मिळतोय. परंतु त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये केले जाते. सुरेख कामगिरी आहे. 1+2 = 3 पॉइंट्स सोडले जातील. क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य तो कानमंत्र दिला गेला. पाहू यानंतरचा खेळ कसा असेल. परंतु या ठिकाणी वडणचा संघ थोडासा आक्रमक या ठिकाणी पाहायला मिळतोय. सक्सेसफुल डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डिफेन्स मार्कवरती ओमसाई वडण या संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. सुरेख कामगिरी आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र किती गुणाची कमाई असेल? यावेळेस पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे. पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकेल. वडण संघाचं कमबॅक पलटवार करण्याच्या दिशेने ओमसाई वडण यजमान संघाला आपण पाहतोय. घरच्या मैदानावरची दादागिरी या ठिकाणी पाहायला मिळेल का? थोडासा स्ट्रगल करतोय वडणचा संघ, परंतु कमबॅक करेल. मैदानाच्या आतमध्ये क्षमता प्रतिभा ठेवतो हा संघ की कुठल्याही क्षणी पलटवार करेल. पुन्हा एकदा शार्दूलला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला होता, परंतु एक व्हॅलिड रेड सजवण्याचा प्रयत्न आहे. रिकाम्या हाताने माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा श्री ओमसाई वडण संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5 आक्रमण करतो. या ठिकाणी डिफेन्स सुरेख कामगिरी करेल. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल. जर्सी क्रमांक 1 हा खेळाडू कोळथरे संघाचा सेल्फ आउट झालेला पाहायला मिळतोय. डिफेन्स मार्कवरती अगदी सुरेख कामगिरी केली आहे, परंतु एक खेळाडू सेल्फ आउट देखील झालाय. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते. बोथ पॉइंट ईच दिला जातोय. थोडासा खेळ आक्रमक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघाच्या माध्यमातून सातत्याने आक्रमण सजवलं जात आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकत पुढील फेरीसाठी क्वालिफाय करायचा आहे. ती संपूर्ण स्पर्धा नॉकआउट फॉर्मॅट मधली स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळे एक चूक तुम्हाला कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेतून तुमचा पराभवाचा रस्ता देखील दाखवू शकते. त्यामुळे चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. या ठिकाणी थोडासा ऍडव्हान्स खेळण्याचा प्रयत्न डिफेन्सचा आणि त्या ठिकाणी डिफेन्स देखील सक्सेसफुल झालाय. सुरेख कामगिरी आहे. जर्सी क्रमांक 4 या खेळाडूच्या माध्यमातून बॅक टू बॅक गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते. या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय. सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. केशव स्मृती कोळथरे संघाच्या माध्यमातून 2 गुणाची कमाई आहे. त्यांचा महत्वपूर्ण चढाईपटू मैदानाच्या आतमध्ये रिवाय होताच लगेचच आक्रमणासाठी सज्ज होतोय.
जर्सी क्रमांक 2. चपळता सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाचा खेळ अनेक स्पर्धेमध्ये करत आलेला खेळाडू आहे. यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड रिकाम्या तर माघारी परततोय. पुढील सन्मान पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती करतोय. व्यासपीठावरती उपस्थित ॲडव्होकेट श्री वैभवजी चंद्रकांत लाड साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान हा आमच्या मंडळाच्या वतीने केला जातोय. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सचिनजी चोगले आपल्याला विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण या ठिकाणी ॲडव्होकेट लाड साहेबांना सन्मानित करायचं. सन्मानाचं स्वरूप मायेची शाळा श्रीफळ आणि पुष्प देऊन साहेबांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. चला या ठिकाणी पाहता पाहता पलटवार देखील पाहायला मिळाला. ओमसाई वडण संघाच्या माध्यमातून जो ऑल आउट घेतला गेला होता त्या ऑल आउटची परतफेड केली आहे आणि पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे जातोय. त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित श्री निलेशजी दुबळे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं. आमच्या मंडळासाठी सातत्याने अनेक वेळेस बोलाचं सहकार्य त्यांचं लाभतं असं आमचे निलेशजी दुबळे. सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये यजमान संघाची दादागिरी बघितली आहे, पलटवार बघितलाय. या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये कोळथरेचा संघ या ठिकाणी संघर्ष करेल. या ठिकाणी तितकंच महत्वपूर्ण आहे परंतु प्रेझेन्स ऑफ माइंड थोडासा भरकटलाय कोथरे संघाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल, गेम मध्ये पुन्हा यावं लागेल या ठिकाणी कोथरे संघाला. चालू सामना संपताच यानंतर लगेचच श्रीसाई वडण आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून पहिला पुकार. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांमध्ये श्री नितेशजी रेवाळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. साहेब आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं, आमचे आश्रयदाते आहात, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय आणि तुमचं आदरातिथ्य करणं हे आमचं अधिक कर्तव्य आहे. आपल्याला विनंती असेल की रेवाळे साहेब आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे आमच्या बरोबर उजव्या बाजूला जे क्रीडा रसिक आहेत थोडंसं बाजूला सरकून घ्या कारण तुमच्या पाठीमागे महिला वर्ग उभा आहे आणि त्यांना सामने पाहायला मिळत नाहीये. थोडंसं आपण बाजूला सरकून घ्या. थोडंसं सहकार्य करा. महिला मंडळाला सामना बघायला मिळत नाहीये, थोडंसं पुरुष वर्गाने सहकार्य करायचं त्या ठिकाणून. स्कोर कार्ड ऐकूयात. 20 या गुणसंख्येवरती वडणचा संघ आहे तर कोळथरेचा संघ 16 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोळथरे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आक्रमण. शार्दूल या खेळाडूला पाहतोय. यावेळेस मात्र मिड लाईन क्रॉस केली जाते. किती गुणाची कमाई असेल काउंटडाऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू केला जाईल. खिंडार पाडलाय का शार्दूल चव्हाण या खेळाडूंना सुपर रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल 3 गुणाची कमाई आहे आणि स्कोर कार्ड मात्र वेगानं पुढे सरकलाय. थर्ड रेड आहे. या थर्ड रेड नंतर पुन्हा एकदा स्कोर कार्ड ऐकूया. विराज हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतो. आक्रमणासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 7 डू ऑर डाय रेड या ठिकाणी पाहायला मिळते.
फुल डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण या ठिकाणी केलं जात आहे. चला या ठिकाणी बोनस गुणाची कमाई तर नक्कीच ओमसाई वडण संघाकडे झाली, परंतु एक सडाईपट्टू जो आहे तो मात्र बाद झालाय. कोथरे संघाकडे गुणाची कमाई आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे. जर्सी क्रमांक 2 या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. प्रचंड या ठिकाणी मात्र वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय सडाईपट्टूच्या माध्यमातून. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न. डिफेन्स या ठिकाणी चकवा दिलाय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 2+2 = 4. भैरवनाथ जालगाव तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार या ठिकाणी दिला जातोय. श्री साई वणन भैरवनाथ जालगाव. व्यासपीठावरती उपस्थित श्री निलेश दुबळे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करेन आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सचिनजी चोगले आपल्याला विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण निलेश दुबे यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. मैदानाच्या आतमध्ये पलटवार पाहायला मिळाला. केशव स्मृती कोळथरे या संघाच्या माध्यमातून एक पलटवार आहे. एक 3 गुणांची सुपर रेड शार्दुल चव्हाणच्या माध्यमातून पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 2 या खेळाडूच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी संपूर्ण ओमसाई वणन हा संघ ऑल आउट झालाय. आणि त्यानंतर मात्र फ्रंटला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर सध्या स्थितीमध्ये वेगानं ट्रॅव्हल होतोय विजयाच्या दिशेने केशव स्मृती कोळथरे. तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी भाग पाडलाय ओमसाई वणन या संघाला. यजमान संघ पलटवार नक्की करेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजी महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये ओमसाई वणन संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्राच्या अंताकडे ज्या पद्धतीने डिफेन्स ओमसाई वणन संघाचा बोलबाला पाहिला, या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच दर्जाचा खेळ सादर करावा लागेल. दुसऱ्या बाजूला केशव स्मृती कोळथरे संघाला खेळाची गती थोडीशी कमी करण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने खेळाचा वेग आपण पाहतोय, सातत्याने आक्रमक होत आहेत, कुठेतरी आपली आघाडी लक्षात घेता थोडासा शांततेने खेळ करणं आवश्यक आहे. विजयाच्या दिशेने जायचं तर सर्व कॅल्क्युलेशन तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये चालणं गरजेचं आहे. एक विजय तुम्हाला पुढील फेरीसाठी क्वालिफाय करेल, परंतु एक पराभव तुमच्या संपूर्ण स्पर्धेतील प्रवास थांबवेल. 3rd रेड जर्सी क्रमांक 2 आक्रमणासाठी सज्ज होतोय. 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईट ऑन असेल त्या ठिकाणी गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रयत्न केले जात आहेत. वेळ निघत चालली आहे. यावेळेस मात्र या ठिकाणी चूक घडली आहे. संभवतः चूक घडली आहे. ओमसाई वणन संघाच्या माध्यमातून संभवतः चूक घडली आहे. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर डिफेंडर पुन्हा एकदा सेल्फ आउट होताना पाहायला मिळतोय. सातत्याने चुका या ठिकाणी घडल्यात ओमसाई वणन संघाच्या माध्यमातून. एक जो डिफेंडर आहे तो मात्र मध्यरेषेला क्रॉस करतोय. सेल्फ आउट झाला. या ठिकाणी डुबकी सक्सेसफुल होता राहिली आहे. अगदी मिड लाईनच्या जवळून त्या ठिकाणी एक चांगला कमबॅक डिफेन्स. ज्या पद्धतीने प्रदीप नरवालला आपण पाहिलं होतं, सातत्याने डुबकी मारून अनेक साऱ्या गुणांची कमाई करणारा खेळाडू होता. आज या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच जागेचं प्रदर्शन या ठिकाणी होता राहिलंय. ही डुबकी जर मारली गेली असती तर मात्र खूप मोठा खिंडार नक्कीच पडला असता कोळथरे संघावरती आणि ओमसाई वणन हा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये आला असता. परंतु अजून देखील वेळ गेलेली नाहीये. कमबॅक करू शकता तुम्ही. ज्या पद्धतीने केशव स्मृती कोळथरे संघानं कमबॅक केलाय, तुम्ही देखील या ठिकाणी करू शकता. परंतु त्यासाठी त्यांच्या चढाईपटू सक्सेसफुल होणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 विराज कोळंबे या खेळाडूला आपण पाहतो. 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स आहे. सातत्याने स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती चढायला सुरुवात करतो खेळाडू, परंतु यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परततोय. एक व्हॅलिड रेड. 27 या गुणसंख्येवरती कोळथरे, तर 21 या गुणसंख्येवरती ओमसाई वणन यजमान संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 27 गुणांवरती कोळथरे, तर 21 या गुणसंख्येवरती ओमसाई वणन. आणि त्यानंतर मात्र 3rd रेड, तिसरी चढाई. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. या ठिकाणी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे.
शेवटच्या 10 सेकंदामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. वेळ वेगाने निघत चालली आहे आणि या ठिकाणी मात्र टच सक्सेसफुल. गुणाची कमाई पुन्हा एकदा केशव स्तुती कोथरे संघाकडे. त्यानंतर थर्ड रेड ओमसाई वडण संघाची थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी विराज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने गुणाची कमाई करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय तर डिफेन्स एकवटलाय. सुरेख कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. गुणाची कमाई केली जाईल केशव स्तुती कोथरे संघाकडे. मॅच मध्ये बोलबाला या ठिकाणी केशव स्तुती कोथरे संघाचा दुसऱ्या सत्रामध्ये केलेल्या काही मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी विजयाच्या दिशेने अगदी वेगाने घेऊन जात आहेत कोथरे संघाला. वेळ काढू खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कोथरे संघाच्या माध्यमातून. आणि सध्या स्थितीमध्ये आक्रमण करण्याची आवश्यकता ओमसाई वडण संघाकडे. व्हॅलिड रेड सुपर टॅकल सिच्युएशन ऑन या मैदानाच्या आतमध्ये ओमसाई वडण संघासाठी. या ठिकाणी सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आहेत. सुपर टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल झाला. 2 गुणाची कमाई त्या ठिकाणी पाहायला मिळाली ओमसाई वडण संघाकडे. या ठिकाणी 1 गुणाची कमाई होती. घाई गडबड सातत्याने पाहायला मिळते. त्याच दरम्यान क्षणभर विश्रांती मागून घेतली आहे कोथरे संघाच्या माध्यमातून. आता वरद संकुळकर यांना आपण पाहतोय कोथरे संघाच्या संघ प्रशिक्षकांच्या भूमिकेमध्ये. 24 या गुण. एका बाजूने या ठिकाणी आपण पाहतोय तर कोथरेचा संघ थोडासा वेळ काढून खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. मध्य रेषेवरती स्थिरावलेला चढाईपट्टू पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जाईल. शेवटच्या काही सेकंदाची वेळ या ठिकाणी चढाईपट्टूसाठी बाकी आहे. इशारा येतोय बझरवरती. टिकटिक बजायला सुरुवात झाली आणि त्याच दरम्यान माघारी देखील परतलाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स आणि त्या ठिकाणी चूक घडली आहे केशव स्तुती कोथरे संघ. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. परंतु डिफेन्स मार्कवरती चुका होत आहेत. ओमसाई वडण संघाचे चढाईपटू शेवटाकडे जात असताना इन्फॉर्म आले. या ठिकाणी कमबॅक होऊ शकतो. स्कोरकार्ड पुन्हा एकदा ऐकूया. 25 या गुणसंख्येवरती ओमसाई वडण, 29 या गुणसंख्येवरती केशव स्तुती कोथरे हा संघ पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशनने लॉजिकने खेळ खेळला गेला तर ओमसाई वडण संघाचा कमबॅक देखील होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला सामना सहजासहजी कोथरे संघाच्या मैदानात देखील जिंकला जाऊ शकतो. या ठिकाणी थर्ड रेडच्या प्रतीक्षेत आहेत ओमसाई वडण आणि संभवतः येणारी थर्ड रेड देखील पाहायला मिळेल केशव स्तुती कोथरे संघासाठी. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा शार्दुल चव्हाण जर्सी क्रमांक 9 आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस एंड ऑफ असेल. टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. ओमसाई वडण संघ आक्रमक झालाय मैदानाच्या आतमध्ये. सामना संपायला शेवटचं मिनिट आहे. या ठिकाणी अजून देखील चालू आहे आणि या ठिकाणी पंचांची विसर वाजली आहे. कमबॅक प्रवेश स्कोर कार्ड ऐकूयात. 33 या गुणसंख्येवरती कोळतरेचा संघ आहे तर 26-26 वडणचा संघ आहे. कुठेतरी पलटवार करण्याची अपेक्षा होती परंतु त्याच दरम्यान एक सुपर टॅकल या खेळाचे चित्र गणित बदलून टाकलीत कोथरे संघानं. विजयाच्या दिशेने अगदी अग्रेसर झालाय या ठिकाणी कोथरेचा संघ. चला श्रीसाई वडण भैरवनाथ चालगाव खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार.